ओके, तर हे कळणं फार गरजेचं आहे. त्यामुळं साइन, कॉस, सेक, कोसेक 45 च्या व्हॅल्यूज आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. साइन थीटा इक्वल टू साइन 45 डिग्री इक्वल टू आपल्याला माहिती असलं पाहिजे 1/√2. तर ह्या किमती आपल्याला काढता येतील. त्याच्यानंतर कॉस थीटा म्हणजेच कॉस 45 डिग्री आहे, याची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/√2. त्याच्यानंतर सेक थीटा इक्वल टू सेक 45 डिग्री इक्वल टू √2. त्याच्यानंतर कोसेक थीटा इक्वल टू कोसेक 45 डिग्री इक्वल टू √2. हे कळणं खूप गरजेचं आहे. ह्या किमती येत असतील तरच आपल्याला साइन थीटा, कॉस थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा यांच्या किमती माहित आहेत. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. किमती लिहूया. साइन थीटाची किंमत आपण काढली आहे म्हणजे साइन 45 डिग्री आहे 1/√2 प्लस कॉस थीटा म्हणजेच कॉस 45 डिग्री आहे 1/√2 अपॉन सेक थीटाची किंमत काढली आपण √2 प्लस कोसेक थीटाची व्हॅल्यू आहे √2. ओके, आता इथं डिनोमिनेटर सारखा आहे म्हणजे न्यूमरेटरचं काय होईल, ऍडिशन होईल. माझं काम संपलेलं आहे पहा, आता तुमचं काम राहिलंय खरं तर. आता हे √2 प्लस √2 म्हणजे किती येतं माहिती आहे सगळ्यांना, 2√2 आलं पाहिजे हे तुम्हाला. त्याच्यानंतर मी इकडं घेते 1 + 1 किती येईल, 2 येईल, 2/√2. त्याच्यानंतर 2√2 आहे अपॉन 1 आहे, याला आपण न्यूमरेटर मध्ये घेतलं तर डिनोमिनेटर न्यूमरेटर मध्ये जातो आणि न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये येतो 2√2. ओके, 2 गेट्स कॅन्सल्ड, 1/√2 प्लस इंटू 1/√2. याचं उत्तर आलं पाहिजे, √2 × √2 तुम्हाला आलं पाहिजे, दॅट इज 2. आणि मग याचा आन्सर येतं 1/2 साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इक्वल टू 1/2. असा हा 3 मार्काला विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे पहा. 3 मार्काला विचारला जाऊ शकतो असा तो सोडवायचा आहे. टॅन थीटा इक्वल टू 1 दिलेला आहे. मग आपल्याला माहित आहे टॅन कुठल्या थीटाची व्हॅल्यू 1 आहे, टॅन 45 डिग्री इक्वल टू 1. आपल्याला दिलेला आहे टॅन थीटा इक्वल टू 1 म्हणजे थीटा किती असला पाहिजे, 45 डिग्री. एवढं पहिल्यांदा कळलं पाहिजे. मग हा थीटा या एक्झाम्पल मध्ये 45 डिग्री आहे म्हणजे साइन थीटा म्हणजे साइन 45 डिग्री ते 1/√2 येईल. कॉस थीटा कॉस 45 आहे 1/√2 येईल. सेक थीटा सेक 45 आहे, तुम्हाला माहित आहे त्याची व्हॅल्यू, कॉसचा रेसिप्रोकल आहे √2 येईल. कोसेक थीटा मीन्स कोसेक 45, तो साइनचा रेसिप्रोकल आहे म्हणून त्याची व्हॅल्यू √2 येईल. ह्या किमती तुम्हाला येत नसतील तर एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही. तुम्हाला आल्या पाहिजेत ह्या किमती, ह्या लक्षात असल्या पाहिजेत. तर कशा लक्षात ठेवायचं तुम्हाला मागे सांगितलंय मी. आता इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा घेतलं मी. साइन थीटाची व्हॅल्यू आहे 1/√2 प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू आहे 1/√2 अपॉन सेक थीटाची व्हॅल्यू आहे √2, कोसेक थीटाची व्हॅल्यू आहे √2. आता ह्या पुढचा भाग तुम्हाला खरं तर सोडवायचा आहे. डिनोमिनेटर सारखा आहे, 5वीतला आहे. डिनोमिनेटर सारखा आहे तर न्यूमरेटरचं ऍडिशन होतं, तेच केलं मी. आता हे √2 प्लस √2 म्हणजेच 1√2 1√2 आहे, त्यांचं ऍडिशन म्हणजे 2√2 आहे. मग हे 1 + 1 2 घेतलं अपॉन √2
हे डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये घ्यायचं असेल तर 1 न्यूमरेटर मध्ये येईल आणि 2√2 हे डिनॉमिनेटर मध्ये. हे 2 कॅन्सल होईल. 1/√2 इंटू 1/√2. आता √2 इंटू √2 तुम्हाला माहित आहे किती येतं तर 2 येतं म्हणजे 1/2. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. पुस्तक सोबत असतील तर हे एक्झाम्पल लिहून ठेवा तुम्ही. मी आता जे एक्झाम्पल्स घ्यायला लागले पुस्तकात लिहून ठेवा म्हणजे तुम्ही सोडवत असता वही मधले वहीतच राहत असतात. इलिमिनेट थीटा फ्रॉम द गिवन इक्वेशन्स. x इक्वल टू r cos थीटा, y इक्वल टू r sin थीटा. किती मार्काला विचारला जातो 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. थीटा ठेवायचं नाही आणि इक्वेशन मिळवायचं आपल्याला. म्हणजे मग इथं cos थीटा आणि sin थीटा आहे आणि आपल्याला माहित आहे आयडेंटिटी माहित आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. तर इथं त्या आयडेंटिटीचा वापर करावा लागणार आहे. म्हणून मी काय करणार आहे पहा r cos थीटा इक्वल टू x लिहिलं मी उलट लिहून घेतलं थोडंसं. cos थीटा इक्वल टू x अपॉन r याला 1 म्हणाले मी असं करून घेतलं. r sin थीटा इक्वल टू y आणि मग sin थीटाची किंमत काढूया. sin थीटा इक्वल टू y अपॉन r. इलिमिनेट म्हणजे वगळायचं आहे थीटा आला नाही पाहिजे. अशा पद्धतीने याला सॉल्व करायचंय. याला सेकंड म्हणूया. आता पुढे घेऊया बाय ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी. काय आयडेंटिटी sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आहे. sin थीटासाठी काय आहे y अपॉन r आहे म्हणजे काय येईल इथं y अपॉन r ब्रॅकेट स्क्वेअर येईल प्लस cos थीटासाठी काय येईल x अपॉन r cos स्क्वेअर थीटा म्हणून x अपॉन r ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. आता राहिला का पहा थीटा. थीटा इलिमिनेट झालेला आहे. याला थोडंसं आपण सिम्प्लिफाय करूया. y स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर प्लस x स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इक्वल टू 1. बोथ साइडला r स्क्वेअरनी हे असं जरी ठेवलं तरी चालतं पण आपण आणखीन याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. बोथ साइडला आपण r स्क्वेअरनी मल्टिप्लाय करूया. y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. देअरफॉर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. पहा प्रश्न आहे इलिमिनेट थीटा आणि आपल्याला इथं आता थीटा दिसत नाही. थीटा वगळण्यात आलेला आहे इलिमिनेट करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून हे सोपं एक्झाम्पल मी घेतलं. याच्यामध्ये अवघड सुद्धा एक्झाम्पल्स आहेत 3 मार्काचे 4 मार्काचे सुद्धा प्रश्न आहेत. हा 2 मार्कासाठी सोपा प्रश्न आहे असा तो सोडवायचा आहे. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या बरं. Eliminate theta from the given equations x equal to a sec theta, y equal to b tan theta. a sec theta equal to x sec theta equal to x upon a. याला 1 म्हणूया आपण. b tan theta equal to y. tan theta equal to y अपॉन b. याला सेकंड म्हणूया. आता आपल्याला माहित आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वन प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आपण काय करूया सेक स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 लिहूया. सेक स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 घेऊया. सेक थीटाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला x अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस tan थीटाची व्हॅल्यू आहे y अपॉन b. सॉरी इथं मायनस घेऊया. मायनस ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. परत आता आपण सॉल्व केलं तसं
एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. आता इथं वेगळा एक्झाम्पल ए आणि बी असल्यामुळे एवढंच ठेवायचं आहे. आता पहा इथं थीटा राहिलेला आहे का? नाही. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचंय. हे सुद्धा 2 मार्कासाठी पडू शकणारं एक्झाम्पल आहे. ओके. Eliminate theta from the equations. X equal to 2 cos theta minus 3 sin theta, y equal to cos theta minus 2 sin theta. आता एक वेळेस cos theta एलिमिनेट करायचा आहे, एक वेळेस sin theta एलिमिनेट करायचं आपल्याला. मग माहित आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मध्ये सॉल्व करताना आता मला इथं 2 आहे तर इथं 2 आणायचंय. तर मला काय करावं लागेल? सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 2. ओके. आता मग लिहूया पहिलं इक्वेशन काय होईल? x इक्वल टू 2 cos थीटा मायनस 3 sin थीटा. दुसरं येईल 2y इक्वल टू 2 cos थीटा मायनस 4 sin थीटा. पण आपण ह्याला सबट्रॅक्ट केलं तरच हे इलिमिनेट होऊ शकतं, म्हणून मी सबट्रॅक्ट करते म्हणजे साइन चेंज होईल. ओके. आणि मग हे प्लस 2 cos थीटा मायनस 2 cos थीटा कॅन्सल होईल. x मायनस 2y इक्वल टू मायनस 3 sin थीटा प्लस 4 sin थीटा हे येईल sin थीटा. याला आपण थर्ड म्हणूया. असं sin थीटाचं एक इक्वेशन मी मिळवलं. x मायनस 2y इक्वल टू sin थीटा. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स तुम्ही सोडवता त्या पद्धतीने मी आता आपल्याला sin थीटा घालवायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पहिल्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2 and इक्वेशन सेकंड बाय 3 करूया आपण. याला 2 ने मल्टिप्लाय करूया. 2x इक्वल 4 cos थीटा मायनस 6 3 2 6 sin थीटा. याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा, 3 ने मल्टिप्लाय करा. 3y इक्वल 3 cos थीटा मायनस 6 sin थीटा. परत हे असंच कट होणार नाही, सबट्रॅक्शन करावं लागेल. इथं मायनस इथं प्लस ऍडिशन होईल. आता हे कॅन्सल होईल. इथं येईल 2x मायनस 3y इक्वल 4 cos थीटा मायनस 3 cos थीटा किती cos थीटा. हे अशा पद्धतीने आता आपण cos ची किंमत मिळवली. त्याला आपण 4 म्हणूया. ओके. याला आपण किती म्हणूया? 4 म्हणूया. आयडेंटिटी वापरूया. बाय ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी काय आहे? sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. मग sin थीटाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला काय आहे? x मायनस 2y. x मायनस 2y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos थीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2x मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. आणि पहा ह्या इक्वेशनला थीटा इथे इलिमिनेट झालेला दिसतोय की नाही तुम्हाला हे सगळ्यांना? अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे.